500 पेड़ थे। अरे ये साल को तो पानी नहीं मिला डालने को, इस वजह से तोड़ना पड़ रहा। फल ये 4 साल से दे रहा था, पानी डाल रहे जब से। अच्छा, और कितना फल आता है इसमें? इसको फल आता है कम से कम 10 टन। इन्वेस्टमेंट बहुत हुआ इसके अंदर, उसका तो हिसाब ही नहीं है। हर साल को कम से कम लाख रुपए से आके पानी डालते थे हम। पानी इतना ही है इधर जमीन में, टैंकर से भी पानी नहीं मिल रहा, पीने को पानी नहीं मिल रहा, तो झाड़ को कहाँ से मिलेगा? उस वास्ते तोड़ना पड़े नहीं। होनाबाचीवाडी, गेवराई, जोडवाडी, बेमळावाडी, कोरगाव, सगळीकडे टंचाई आहे पाण्याची, सगळीकडे टँकर चालू आहे। जे आपलं पाणी कसं तांड्याचं, जे खाली तळ्याचं खाली विहीर येते, तिथून पाणी घेऊन जातं। ते घेऊन जातात, इथून पाणी घेऊन होनाबाचीवाडी आणि गेवराई पाणी घेऊन जातात, आपल्या इथून पाणी घेऊन चालले वापस। माझं नाव नारायण एकनाथ चव्हाण, राहायला कसनेर तांडा नंबर 2, तालुका जिल्हा औरंगाबाद। ही विहीर प्रायव्हेट आहे मॅडम, आणि ह्या विहिरीत आता साधारणतः 6 फूट पाणी आहे खाली। आता हे उन्हाळ्याभर पुरतंय प्यायला, मागच्या वर्षी याच्यापेक्षा जास्त पाणी होतं ह्याच्यात। ह्या वर्षी जरा पाऊस नाही ना, त्यामुळे कमी झालं। 5 ते 6 विहिरी आहे, 3 विहिरीमध्ये कमीत कमी 15 ते 20 फूट पाणी आपल्याला आता दिसत, आणि 2-3 विहिरीमध्ये 5-7 फूट पाणी आहे। हेच हे बांध बंदिस्त झालं, त्याच्यामुळे हे पाणी जमिनीमध्ये मुरलं, आणि ती जमिनीतलं पाणी थोडं थोडं विहिरीत येतो, म्हणून आम्हाला 2 पाऊस शिल्लक नाही पाणी आहे। पहिल्यांदा गहू नाही काढत होते, पण जरा कमी येत होतं। आता असं कसं थोडं समजा 5 गुणी होत होती, त्यात समजा 10 गुण्यावर आलं। कापसाचं कसं आहे 10 क्विंटलच्या ठिकाणी 15 क्विंटल बरं का, आता समजा उभं राहिलं। वॉटर शेड करून नवीन पीक घेतलं होतं, बटाटे, कुणी अद्रक घेतली होती, हळद, भाजीपाला पण घेतले। त्या टाकीत 3 गावांना पाणी जातंय। अच्छा, 15 मिनिटं भरा। आम्हाला अगोदर इतकी पाण्याची टंचाई होती की आम्हाला समजा विहिरीतून शेंदून आणायचं तर 2 ते 3 तास पाण्यातच जायचे। आणि आता वॉटरकडून आम्ही नळा रिपेरिंग केली, अगोदर सगळे फुटलेले होते ना, तर आता रिपेरिंग करून घेतली आणि नळाचं पाणी भरपूर येतोय आम्हाला। you